खरातला HIV झालाय. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्याबद्दल सध्या हाच प्रश्न विचारला जातो. कारण अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर खरातच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता त्याचा अधिकृत रिपोर्ट समोर आला. महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात त्यांनी 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय असल्यानं पीडित महिलांच्या आरोग्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जाते आणि याच कारणामुळे पोलिसांनी त्याची HIV चाचणी देखील केली. आता समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरातचा HIV रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला आहे, म्हणजेच त्याला HIVची लागण झालेली नाही. आणि ह्याच निष्कर्षामुळे वैद्यकीय तपासातील एक मोठा अडथळा दूर झाला असून या प्रकरणाचं गांभीर्य इतकं होतं की काही विरोधी नेत्यांनी खरातच्या संपर्कात आलेल्या सर्व बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची देखील HIV चाचणी करण्याची मागणी केली होती. खरं तर खरातने महिलांना गुंगीचं औषध देऊन त्यांचं शोषण केल्याचे आरोप समोर आले. तसेच तो भविष्य सांगण्यासाठी लोकांची आधीच माहिती जमा करून ठेवायचा, ज्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे. खरातच्या प्रकृतीबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे त्याला 1.5 वर्षांपूर्वी अर्धांग वायूचा झटका आला होता. पण हा झटका उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे आला होता असं डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितलं जातं. आता मेडिकल रिपोर्टमध्ये त्याचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी खरातच्या अडचणी संपलेल्या नाहीये. SITनं त्याच्या कार्यालयातून 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आणि त्याच्यावर बलात्काराचे एकूण 8 गुन्हे दाखल झाले. खरातला नक्की काय शिक्षा झाली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इनसाइट अपडेटसाठी व्हायरल कारभारला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.